जय श्रीराम मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की चॅट जीपीटी हे कसं वर्क करते आणि आपल्या किती फायदा राहू शकते. तर चला मित्रांनो, आज बघू चॅट जीपीटी कसं यूज होते. सर्वात आधी चॅट जीपीटी वर जाऊ. चॅट जीपीटी वर गेल्यानंतर इथे लिहिलं आहे आस्क मी एव्हरीथिंग. आपण सर्व काही विचारू शकतो त्याला. त्याच्यानंतर आपल्याला न्यू चॅट मध्ये जावं लागेल. न्यू चॅट मध्ये क्लिक केल्यानंतर इथे न्यू चॅट असं सर्व लिहून येणार. न्यू चॅटमध्ये आपल्याला टाईप करावं लागेल. आपल्याला काय बनवायचं आहे, आपलं काय कंटेंट आहे ते आपल्याला तिथं टाकावं लागेल. जसं की आपण आता एखादी इमेज कार्टूनमध्ये आपण कन्वर्ट करणार आहे. नंतर आपल्याला गॅलरीमध्ये जाऊन आपल्याला आपला एखादा फोटो जो आपल्याला कार्टूनमध्ये कन्वर्ट करायचा आहे तो सिलेक्ट करू. गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपला फोटो चॉईस करायचा आहे. कोणताही इथून आपण आपला एक फोटो चॉईस करू. आपल्याला चॅट जीपीटी ही खूप फायद्याची गोष्ट आहे. चॅट जीपीटी म्हणजे आपण काहीही करू शकतो. हा आपण एक फोटो सिलेक्ट करू, डन करू. थोडी प्रोसेस घेणार. प्रोसेस झाल्यानंतर इथं आपल्याला लिहावं लागेल की आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे तो फोटो. जसं की आपण दिस इज इमेज आपण कार्टूनमध्ये कन्वर्ट करू. हा इमेज दिस इमेज मेक कार्टून असं टाईप करायचं. ज्याच्यामध्ये पण आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आपण त्याच्यामध्ये ही इमेज कन्वर्ट करू शकतो. तुम्हाला स्केचमध्ये हवी असल्यास तुम्ही स्केचमध्ये कन्वर्ट करू शकता. तुम्हाला अजून कोणत्या थिंकिंगमध्ये पाहिजे असेल तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. ते टाकल्यानंतर ते म्हणतं प्रोसेसिंग थोडासा वेळ घेते. त्याच्यानंतर असं आपल्या पुढे एक स्क्रीन येते. थोडा वेळ घेते. एक काही 5 मिनिटाचा किंवा 4 मिनिटाचा वेळ घेतल्यानंतर आपल्या पुढे अशी इमेज होऊन येते कार्टूनमध्ये. आफ्टर अँड बिफोर. आफ्टर अँड बिफोर. तुम्ही याला डाउनलोड करू शकता. अजून तुम्हाला एडिट करायचं एडिट करू शकता.